नमस्कार भावांनो, मी पियुष दुबेले तुमचं स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी आता चाललो आहे आता खेळायला आंबेडकरला. तर चला आपण जाऊया. तर काय इथं बघा गोलू दादाने अजून कपडे घातलेले ना, तो तसाच उघडा आहे. ए गोलू दादा बाहेर रे. तर बघा इथं आहे. तर बघा गोलू दादा अजून कपडे घातलेले ते तसाच उभा आहे तो. तरी बघा कशी गावातली अशी पोरं असतात ना, जिथं खेळायला आलो ना, आता एवढं बसलाय रमी खेळते बघा. रमी खेळत बसलाय, त्याला काय तर काम नव्हतं पण बघा. तर भावांनो आता आम्ही गाडीत बसलो. आता आम्ही चाललो आहे आंबेडकरसाठी. तर आम्ही अख्खी गाडीत पोरा बसलो मस्त गाणी मिणी ऐकतो. आता तुम्ही पण गाणी ऐका. मी किती बरोबर बसतो आता, जरा गाणी ऐका तुम्ही. हा का तर भावांनो आता आम्ही आंबेडकरला पोचलेला आहे. पण हे गोलू दादा हे तो टी शर्ट पण घातला, ट्रॅक नाही घातलेलं बघा, बिना ट्रॅक घालून आलेले होते गोलू दादा. तर काहीच आता या नवीन जर्सी छापलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर नवीन जर्सी आहे. तर अख्ख्या ती जर्सी घातलेली आहे बघा. पण गोलू दादाला काय अजून ट्रॅक भेटलेला नाही. टी शर्ट भेटला पण आता अजून ट्रॅक भेटलेला नाही. ट्रॅक आता कधी भेटते काय माहीत. ट्रॅक आता खेळायला जाऊ तेव्हा त्याला ट्रॅक भेटणार आहे. तर चला आपण इकडे मॅचला आमचे टाईम आहे. तर आता आम्ही जरा इकडे डोंगरावर जरा जाऊतो, सावलीत जाऊन बसतो मस्त आरामात. चला आता आमच्या मॅचला अजून टाईम आहे, अजून 2-3 मॅची आहेत ना, मग नंतर आमची मॅच आहे. तर इथं अख्खी पोरं बघा वडापाव खायला उडून पडलेले, जो कल्पे आहे बघा, अख्खी वडापाव खायला उडून पडलेले आहेत. कल्पे इकडे बघ, कल्पे वडापाव दाखव ना. वडापाव लड्डू भीम के लड्डू, हे बघ लड्डू टाकले तू पण, हे बघ. तर गाईज आता आमची मॅच लागणारी आहे. तर आता आम्ही चाललो खेळायला तर आलेलंच आहे, पण आता आमची मॅच लागणार आहे. तर टॉच उडवायला लावलेलं आहे. तर आता आपण चाललो आहे. चला तुम्हाला पण दाखवतो कशी आम्ही खेळतो ती. चला आपण भावानो फायनली गोलू दादाने ट्रॅक घातलेली. बघा गोलू दादा ट्रॅक दाखव, अरे टोन दाखव गोलू दादा. तर काहीच फायनली गोलू दादाने ट्रॅक घातलेली आहे. आणि अजून मॅचला अजून आहे टाईम जरा. जो आमच्या समोरचा जो संघ आहे तो अजून आलेला नाही. तर आम्ही जरा ग्राउंडवर जरा प्रॅक्टिस करतो. आता दरारा वगैरे किती डायरेक्ट ग्राउंडवर प्रॅक्टिस करायला आम्ही आलो ना. दे का आमचा सापडून राहिला तर नादच बेकारी. तर काहीच बोलू आता यो अख्खा भंडारलेले. तेव्हा आम्ही वडवलीला गेलो तो खेळायला. तर तेव्हा किती ओरीला त्याला 23 रन मारलं. काय करे शिवदादा कॅच होती. तर काहीच आमची टीमकडून गोल्या गेलाय. विनंती असेल की आपले शुभ हस्ते पण नाणेफेक करतो या सामन्याची. तर काहीच आमच्या टीमकडून गोल्या गेलाय टॉस उडवण्यासाठी. टॉस केलं जाईल दोन हरिभाऊ बोंडे. आणि इकडे आम्ही प्रॅक्टिस करायला लावलेली बघा, तुम्ही बघू शकता. हे पोरांना बॉल द्या रे. त्याच्यावरून थोडंसं आपण टॉस बॉक्समध्ये या. तर टॉस जे होतंय 2 संघामध्ये, एकीकडे आपण पाहत असाल वाडा 11 आणि सापरोटे 11. रग्या आता बॅटिंग करतो. रग्याला कसा काय नाही तिथे मात्र निश्चितच टॉस केली जाते. आणि कॅच हरिभाऊ रग्या तो तरी लांब मार जरा. कॅच होती आता. नाणेफेकीचा बॉल करतायत. कुठल्या संघाच्या बाजूने हा निकाल लागेल, कारण सापरोटे वर्सेस वाडा 11. तर भावांनो आम्ही आता टॉस जिंकलेले आणि आता आमची फिल्डिंग आहे. तर भावांनो जर आमची आता फिल्डिंग आहे, आमच्याकडे जास्त पोरा पण नाही आली. अरे तो 2500 आहेत म्हणून आता मोबाईल ठेवतो गाडीत. मग नंतर बॅटिंग जेव्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. चला तर भावांनो आता आमची फिल्डिंग झालेली आहे, आता आमची बॅटिंग आहे. बॅटिंगसाठी गोलू दादा आणि शुभम दादा उतरलेले आहेत. बघूया ते आता कशी खेळी करतात ते. षटकातून सुरुवात करताना अगदी मोठं त्यांचा अंतर पण पार करतो. आणि पहिला चेंडू थोडासा कमी गतीचा वेगाने धावून आलेला होता. तो चेंडू कमी गतीचा टाकला गेला आणि फलंदाज पूर्णपणे त्यांनी फसवलं असं म्हणून शुभम पाटील एक चांगला फलंदाज, जो एक अनुभवी फलंदाज, त्यांना देखील विचारपूर्वक चेंडू खेळावा लागला आणि चेंडू मात्र टॉटने संपतोय. तर डोंगरसाठी आपण आता सध्या पाहत असाल सैराज आज मात्र वाडेसंघासाठी त्यांची ही कामगिरी पाहत असाल. पण कित्येक वर्षांनी वाडेसंघासाठी नेहमीच चांगलं काम केलं. याच अंडर 14-24 मध्ये आपण पाहतो खेळताना आणि पुढे चांगला स्ट्रोक मात्र चेंडूला मात्र पाठवले ते सीमा चौकार. पहिला चौकार मात्र अगदी शुभमच्या बॅटवरून पाहायला मिळाला.
सुरुवातीला बघत असेल चौकांना सुरुवात केली होती शुभमिनी तंत्रगता स्ट्राईक होतील या षटकाला तिसरी गोल करता साईराजेचा अकोट बॅचची पाठवलं तसं सीमेपलीकडे षटकार even दर्जेदार षटकार येतोय शिवमच्या बॅटमध्ये एक नेतृत्वपूर्ण षटकार बॉलरचं नाव आरम आरम देखील एक पटपत एक किंवा रायझिंग प्लेअर आहे आणि बरेच वेळा असणाऱ्यासाठी तो खेळत असतो ते आरम पहिला चेंडू वेगाच्या मार्गात चेंडू भटकलेत आणि बराच चेंडू बाहेर गेला आणि पंचांनी लगेचच आपले हात समांतर निरीक्षण देताना एक अवांतर धाव संख्येमध्ये भर पडताना धावसंख्या पोहोचली ती 21 अजून 49 धावा करायचे आहेत त्या 12 चेंडूवर तर सुधीर भाऊनी ते बक्षीस लावलंय लगातार 3 षटकार जर टोकले तर 200 रुपये बक्षीस आरब षटकातून पुढचा चेंडू याच मात्र खूप सुंदर गोली पाहायला पाहिजे चेंडू ज्या वेगाने टाकला होता आणि भन्नाट वेगाने चेंडू मात्र गेला तो इष्टमागे डॉट स्वरूपात शुभमची बॅटिंग तलवारी बनवून फिरली आणि कनेक्ट होऊ शकलो होता चेंडू वोट गेला बॅट खालून फिरली गेली आणि त्यानुसार बिना पोहू शकला नाही चांगली ही संघर्षमय लढत आपण सध्या पाहतोय ती वाडावरचे सापरोंडे वाडीसमोर प्रथमतः 69 धावा गेल्या त्या 70 धावाचा पाठबळ असताना मात्र 5 लाख देखील झाला होता 21 धावाचा प्रकार लागला आणि यावेळीचा टायमिंग चुकलं चेंडू हवेत जाताना स्वतः आरम चेंडू खाली आणि चुकी मात्र होणं झाले असं वाटतं चुकी होणार नाही पण तर भावांनो दर मॅचेप्रमाणे या मॅच पण आम्ही हारलेले आहेत परंपरा प्रतिष्ठा हे चालवावी लागतेच तर ते मध्ये नजर ठेवता हुए आम्ही ही मॅच हारलेले आहे पण ही मॅच हारण्याचं कारण म्हणजे एकमेव तो ऋग्वेद त्यांनी म्हणजे एवढं व्हाईट टाकलं 2-3 प्लस नो टाकलं प्लस झटकार मारला आहे बाबा तर सांगून फायदा नाही तो म्हणजे ओळ टाकायला कलंक आहे आता त्याला ओळ बॅन करायला लागणार आहे तर आपण बोलू असतो तुम्हाला पण आता जाऊ ते काय बोलत नाही पण आता जाऊया आमच्या अख्खी पोरा गाडीत बसलो आम्ही आता आम्ही चालू घरी तर भावांनो आता मी पोचलो आहे घरी आणि आता चाललो आहे घरी तर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये